पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. श्री सद्गुरु सेवा समिती पंढरपूर आणि मुंबईच्या वतीने आयोजित या वैकुंठवासी हरिभक्तीपरायण विष्णुपंत देहाडराय यांच्या पुण्यस्मरणार्थ आयोजिलेल्या या प्रवचनमालेच्या द्वितीय सत्राला आपण आरंभ करतो आहोत. या निमित्तानं उपस्थित आपल्या सर्व श्रोत्यांच्या चरणी नतमस्तक होतो. ज्ञानेश्वर महाराजांचं पसायदान ही सर्वांना मुखोद्गत असणारी प्रार्थना आहे, पण ही प्रार्थना हे शब्द मुखामध्ये बसले आणि ते सहजतेनं व्यक्त होतात, म्हणून त्याच्या अर्थाकडे थोडंसं दुर्लक्ष आपलं होतं. या संबंधामध्ये काल आपण थोडंसं बोलून आलो. जगताचं भलं व्हावं, अत्यंतिक कल्याण व्हावं, या अत्यंतिक प्रामाणिक तळमळीनं ज्ञानेश्वर महाराजांनी मागितलेलं हे मागणं बारकाईनं विचारात घेतलं, कृती रूपानं जीवनामध्ये उतरलं तर सकल मानव जातीचं कल्याण करणारं मागणं आहे. का हे मागणं परिणामकारक होतं याचं कारण या मागणीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी जो विचार बोलून दाखवला तो वृत्ती परिवर्तनाचा विचार आहे असं आपण काल बोललो. जे तत्वज्ञान मानवाच्या कल्याणाकरता म्हणून सांगितलं जातं त्या तत्वज्ञानाचा परिणाम दोन रूपाने होतो. एक अंतर परिणाम आणि दुसरा बाह्य परिणाम. अंतर परिणाम जो होतो त्या परिणामाचं शास्त्र हे मानसशास्त्र म्हणून प्रसिद्ध आहे आणि त्याचा दृश्य रूपाचा जो परिणाम ज्याला बाह्य परिणाम असं म्हणता येतं ते समाजशास्त्र आहे. अशी भूमिका काल आपण बोलून दाखवली होती आणि त्या दृष्टीनं माणसाच्या वृत्ती परिवर्तनावर ज्ञानेश्वर महाराजांचा विशेषत्वानं जोर आहे. कारण मनुष्य जर आतून त्याच्या वृत्तीनं बदलला तर त्याच्या बाह्य जीवनावर त्याचा परिणाम त्याला व्यक्त करावा लागत नाही, तो स्वाभाविक रीतीनं नैसर्गिक रीतीनं व्यक्त होत असतो. परमार्थ ही व्यक्त करण्याची गोष्ट नाही आहे, ती व्यक्त होण्याची गोष्ट आहे. परमार्थ जर आम्हाला कृतीतून व्यक्त करावा असं वाटत असेल तर तो खरा पारमार्थिक समजला जात नाही. परमार्थ स्वरूपतः व्यक्त होतो. परमार्थाची अभिव्यक्ती सहज असते. ती व्यक्त करण्याचा हेतू अंतःकरणामध्ये ठेवून कोणतीही कृती केली जात नाही आणि तशी जर कृती केली जात असेल तर त्याला परमार्थ म्हणण्याचं काही कारण नाही. काल या संबंधामध्ये शेवटी आपण बोललो होतो. मी द्विरुक्ती करणार नाही, पुन्हा मागे जाणार नाही. थोडासा विचार या संबंधामध्ये अजून पुढे न्यायचा आहे. काल त्याचं सूतोवाच आपण केलं होतं, त्या संबंधातला थोडासा विस्तार मला आज करायचा आहे. पसायदानाच्या भूमिका विलक्षण आहेत. वृत्ती परिवर्तनातून जगत परिवर्तनाच्या भूमिका हा जो प्रवास ज्ञानेश्वर महाराज बोलून दाखवतात, कल्याणाची भूमिका ही नेहमी आपल्या वृत्तीत आहे. वेदांताच्या दृष्टीने जर आपण चिंतन केलं तर समाधान हे स्वजीवनाच्या बाहेर कधीच राहिलेलं नाही आहे. दुर्दैवाने मनुष्य आपल्या जीवनातलं सुख स्वला सोडून शोधत असतो आणि तो शोध गैरस्थानी झालेला असल्यामुळे त्याला सुखाची जाणीव होत नाही आणि म्हणून संसारात सुख नाही असा आरोप केला जातो. सुख नाही अशी भूमिकाच नाही आहे. सुखाचा अभाव, ज्ञानाचा अभाव, आनंदाचा अभाव, अशा अभावाला वेदांत मान्यता देत नाही. दुःखाचा अभाव मानला जाईल.
परिश्रम अभाव मानला जाऊ शकेल, परंतु आनंदाचा अभाव असतो, सुखाचा अभाव असतो असं मानलं जात नाही. अंधार आणि प्रकाशाच्या भूमिका जेव्हा सांगितल्या जातात तेव्हा त्याचा विचार आजच्या काळामध्ये विज्ञानाच्या अनुषंगाने तरी कसा केला जातो. अमावस्येच्या रात्री अंधार असतो, चंद्र सुद्धा नसतो असं आपल्याला सांगितलं जातं, पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात चंद्र नसतो असं नाहीये, तो असतो पण गूढ आहे. ना तरी अवसेचा चंद्रू गूढ असे ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द आहेत. तसं आपल्या जीवनामध्ये सुखाचा अभाव नाहीये, सुख आहे ते गूढ आहे. आणि गूढ का वाटतं? कारण ते जिथे आहे तिथे न शोधता आपण त्याला जिथे नाही तिथे शोधण्याचा प्रयत्न करत असतो. अगदी थोडस सामान्य रूपानं पण वेदांताचाच हा विचार जर पुढे न्यायचा असेल तर विषयामध्ये सुख शोधणारा मनुष्य विषयामध्ये सुख मानतो, इथेच त्याच्या शोधण्याचा पराजय आहे. विषयामध्ये जर सुख राहिलं असतं तर जगतातल्या सगळ्यांनाच विषय भोगणाऱ्यांना सुख मिळायला पाहिजे होतं. उलट पक्षी या विषयाचा त्याग करून विरक्त झालेल्या महात्म्याचं जे सुख आहे त्या सुखाची असूया कोणत्याही संसारिक जीवाला वाटू शकते. आम्हाला असं वाटतं, पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात किंवा संत म्हणतात त्या पद्धतीनं 18 भार वनस्पती फले फुले वळली, 22 पोखरणी नदी गंगा वाहती, त्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडोनिया कासया अरण्य सेविती. जर विषयामध्ये सुख राहिलं असतं तर तो विषय सर्वांना आवडायला हवा होता, प्रिय वाटायला हवा होता. पण जगामध्ये सुद्धा सगळ्यांना एकच विषय प्रिय वाटत नाही, कारण विषयात सुख आहे ही आमची मनोभूमिका, ही आमची विचारधारा मुळातच आम्हाला सुखाचा शोध घेण्याच्या बाबतीत दिशाभूल करणारी आहे. कोणत्या विषयात कधी कुणाला सुख सापडलं याची उदाहरणं आपल्याकडे नाही आहेत. मला असं अजिबात म्हणायचं नाहीये की म्हणून माणसाने सर्वसंग परित्याग करावा आणि एकदम विरक्त व्हावं आणि वैराग्यानं सगळं घरदार सोडून अरण्यामध्ये निघून जावं असं मला मुळीच म्हणायचं नाही. तसे तर ज्ञानोबाराही गेले नाही, तसे तर तुकाराम महाराजही गेले नाही, तसे तर गोरोबा काका चोखोबाराही सुद्धा आपला प्रपंच सोडून अरण्यामध्ये निघून गेले नाही. त्यांनी आम्हाला तसं निघून जा असा उपदेशही कधी केला नाही. भागवत रामायणादी ग्रंथामध्ये कदाचित आपल्याला अशी उदाहरणं दिसतील. ध्रुवाचं चरित्र आहे, जडभरताचं चरित्र आहे, प्रल्हादाचं चरित्र आहे. या सगळ्या चरित्रांचा विचार करताना भागवतांनी सगळ्यात शेवटी या चरित्रांच्या शेवटी असं सांगितलं की हे मोठे मोठे राजे होते. ध्रुवाचं राज्य मोठं होतं. उत्तानपाद राजाच्या पोटी आलेला ध्रुव सावत्र मातेकडून अपमान झाला म्हणून तपाला अरण्यामध्ये गेला. भगवत प्राप्ती त्यांनी करून घेतली. त्यानंतर तो परत आला, त्याने राज्य केलं, मोठा पराक्रम गाजवला. भागवताने त्याच्या राज्याचा कार्यकाल सांगताना असं सांगितलंय की ध्रुवाने त्याच्या राज्यावर 36,000 वर्ष राज्य केलं असं भागवताने सांगितलंय. पण इतकी वर्ष राज्य करूनही शेवटी एक विवक्षित क्षण त्याच्या राज्यामध्ये राहताना राज्य करताना त्याच्या जीवनामध्ये आला की ज्या क्षणी त्याला हे सगळं सोडून आपल्या पुढच्या पिढीच्या हातामध्ये सोपवून निर्मम अंतःकरणानं अरण्यामध्ये जाऊन तपाचरण करावं वाटलं, ज्याच्याने आपल्याला ज्ञान प्राप्त होईल. या भूमिका का निर्माण झाल्या? विषयामध्ये सुख असतं तर ज्ञानेश्वर महाराजांनी का विषय भोगले नाही? या भूमिका मला फार ताणायच्या नाही आहेत. पण विषयाकडे आम्ही सुखाच्या अपेक्षेने जातो, पण ते सुख विषयामध्ये राहत नाही. ते राहतं आमच्या वृत्तीत, ते राहतं आमच्या स्वरूपात. म्हणून मी वेदांत दृष्टीने हा शब्द पहिल्यांदा वापरलाय. वेदांताच्या नियमानुसार
आत्मा हा आनंद रूप आहे. तो आत्माच आम्हाला आत्माच सुखरूप आहे. त्या आत्मज्ञानानेच आम्हाला तो आनंद मिळतो, सुख मिळतं, अशी विधानं आपल्याला उपनिषदादी ग्रंथामधून पुष्कळ सापडतील. त्याची फार चिकित्सा मला करायची नाही आहे. जोपर्यंत आमची वृत्ती अंतर्मुख होत नाही तोपर्यंत सुखाचे सगळे रस्ते चुकलेले असतात. सुखाच्या शोधाचे सगळे रस्ते चुकलेले आहेत. वृत्ती अंतर्मुख झाली पाहिजे. परांची खाणी व्यतृणुत स्वयंभू तस्मात् परांग पश्यती न अंतरात्मन, उपनिषदाची भाषा आहे. परांची खाणी व्यतृणुत स्वयंभू तस्मात् परांग पश्यती. इंद्रिय आमची खाणी, इंद्रिय समूह आमचा, हे सुखाचा शोध घेताना बाहेर सुखाचा शोध घेते. आमची इंद्रिय सुखाचा शोध घेण्याकरता बाहेर पडतात. परांग पश्यती, बाहेर बघतात, न अंतरात्मन, आत बघत नाही. वृत्ती सुखाचा शोध घेताना स्वजीवनाला सोडून जाते. जिथे सुख नाही आहे तीच वृत्ती, आणि ज्याचं जे सुखरूप आहे ते मात्र आत आहे. आम्ही बघतो आहोत बाहेर, तिथे सुख नाही आहे, आणि जिथे सुख म्हणून जो आत्मा आत आहे त्याच्याकडे आम्ही जात नाही आहोत. थोडस अजून सोपं करायचं झालं तर तुकाराम महाराजांच्या गाथेमधला पहिला अभंग आपण पहा. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो, आणि कनलगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा, असं तुकोबारांनी देवाजवळ मागितलं. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी वृत्ती, हरी माझी वृत्ती तेथे राहो. माझी वृत्ती तिथे भगवंताच्या चरणाजवळ राहावी, ती संसारात जाऊ नये. हे मागण्याचं कारण काय? आपली वृत्ती कुठे ठेवावी हा आपला प्रश्न आहे ना. मग मागण्याचं कारण काय? म्हणून मी म्हटलं थोडस सोपं करायचं झालं तर मी असं म्हणेन की संसारामध्ये विषय चांगला नाही आहे, पण वृत्तीची धाव तिकडे आहे. आणि परमार्थामध्ये विषय फार चांगला आहे, पण आमची वृत्ती तिकडे जात नाही आहे. ही अडचण आहे, हा प्रतिबंध आहे. जिथे विषय चांगला असतो तिथे वृत्ती जात नाही, आणि जिथे वृत्ती जाण्याची मरमर वृत्तीची चालू आहे तिथे विषय चांगला नाही आहे. याकरता म्हणून तुकाराम महाराजांनी सुद्धा आमची वृत्ती स्थिर राहावी, आमच्या वृत्तीचा विषय काय असावा हे सांगितलं. चिंतनाचे विषय जोपर्यंत चांगले राहत नाहीत तोपर्यंत वृत्ती अंतर्मुख होणार नाही. मग त्याच्याकरता प्रयत्न काय करावे लागतील? ते वृत्ती अंतर्मुख होण्याकरता त्याला विषय कोणत्या द्यावा लागेल, कसा द्यावा लागेल, याचा विचार स्वतंत्रतेनं वेदांतांनी केला, योगशास्त्रांनी केला. पतंजल योगसूत्रामध्येही तो विचार आहे, योग वासिष्ठामध्येही तो विचार आहे. त्याची चिकित्सा नाही, त्याला योग वासिष्ठांनी मनोनाश असं म्हटलंय. मग तो स्वरूप मनोनाश, अरूप मनोनाश, जीवनमुक्ताच्या मनोनाशाला स्वरूप म्हणा, विदेहमुक्ताच्या मनोनाशाला अरूप मनोनाश म्हणा. आमचं मन आता अजून आपलं मन शांत नाही याची तक्रार जवळजवळ सगळे करतात, सगळ्या क्षेत्रातली मंडळी. मन शांत नाही ही तक्रार सगळ्यांची असते. मग काय नाही, आमचं मन विषयाकडे जातं, आमचं मन इकडे गेलं, आमचं मन, अहो आम्ही बसलो कार्यक्रमात पण मन नव्हतंच. मग कुठे गेलं होतं? आणि जर कुठे गेलं असेल तर तुम्ही त्याला का जाऊ दिलं? याला उत्तर नाही. मुळात आता हा वेदांताचाच विषय म्हणून 1-2 मिनिटांमध्ये फक्त सांगतो. मुळात मन इकडं तिकडं जातं ही कल्पनाच खोटी आहे. मन जात नाही, कारण मन हे इंद्रिय आहे, आणि जी इंद्रिय माणसाला प्राप्त झाली ती सगळी इंद्रिय पंचमहाभूतांनी बनलेली आहे. मनःष्ठानी इंद्रियाणी प्रकृतीस्थानी करिष्यति आपण 15व्या अध्यायामध्ये म्हणतो गीतेच्या. 6वं इंद्रिय आहे,
आणि इंद्रिय म्हटलं की ते पंचमहाभूतापासून बनलेलं असतं. पंचमहाभूत अधिक सत्वगुण बरोबर ज्ञानेंद्रिय, पंचमहाभूत अधिक रजोगुण बरोबर कर्मेंद्रिय, आणि पंचमहाभूत आणि तमोगुण यांना मिळून पंचतन्मात्रा किंवा पंचविषय हे निर्माण होतात. शब्द स्पर्श रूप रस गंध हे जे पंचविषय हे पंचमहाभूत आणि तमोगुणापासून निर्माण होतात. असू देत, आमची इंद्रिय जर पंचमहाभूतापासून बनलेली असतील आणि पंचमहाभूत जर जड असतील, तर जड असणाऱ्या पंचमहाभूतापासून जे मन नावाचं इंद्रिय बनलं, जे पंचमहाभूताच्या मिलित सत्वांशाचा परिणाम म्हणून वेदांत सांगतो, ते मन हे जड आहे, मन चेतन नाही. मन चेतन नाही आहे, मन जड आहे. कारण ते इंद्रिय आहे, कारण त्याची उत्पत्ती पंचमहाभूतापासून आहे. आणि जर मन जड आहे तर जड पदार्थ मला सोडून गेला ही तक्रारच मुळात निरर्थक आहे. जड पदार्थ जात नाही, हलत नाही, त्याला पळणं नसतं, त्याला चंचल होणं नसतं. एखादा दगड हा चंचल असेल का? एखादा जड पदार्थ हा इकडे तिकडे धावपळ करेल का? क्षणात इकडे क्षणात तिकडे क्षणात इकडे असं जाईल का? जात नाही. मग मनही जडच आहे, ते इकडे तिकडे जात नाही. मग त्याचा चंचलत्वाचा जो आरोप त्या मनावर केला जातो तो कशाच्या आधाराने? अर्जुन म्हणतो देवाला 6व्या अध्यायामध्ये, चंचलम हि मनो कृष्णो प्रमाथी बलवदृढम. अर्जुनाचे शब्द आहेत. अर्जुन म्हणतो देवा मन चंचल आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला थोडं वेगळेपणा देऊन ज्ञानोबारांनी सांगितलं, अर्जुना मन चंचल नाही, यया मनाचा कीर चपळची स्वभाव का. अर्जुन मनाला चंचल म्हणतो, ज्ञानेश्वर महाराज मनाला चपळ म्हणतात. तुकाराम महाराज दोघांनाही सांगतात, भांडू नका, ते चंचलही आहे आणि चपळही आहे. बहुत चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. काय असतं? चंचलत्व हा दोष आहे आणि चापल्य हा गुण आहे. आपण हे लक्षात घ्या. माणसाने चंचल असावं का चपळ असावं? तर याचं उत्तर आहे, त्यांनी चपळ असावं, चंचल असू नये. चांचल्य हा दोष आहे, चंचलता चांगली नाही, पण चापल्य मात्र चांगलं आहे. माणसाने चपळ असलं पाहिजे. यात फरक आहे ना. विस्ताराचा विषय तो नाही आहे, पण उगी एका वाक्यात सांगून जातो मी आपल्याला. हातात घेतलेलं काम अर्धवट टाकून दुसऱ्या कामाकडे गेलं की त्याला चंचल म्हणतात, आणि हातात घेतलेलं काम लवकरात लवकर पूर्ण करून दुसऱ्या कामाकडे धावत गेला की त्याला चपळ म्हणतात. चंचल आणि चपळ याच्यामध्ये एवढंच अंतर आहे. अर्धवट टाकून दुसऱ्या कामाकडे जाणारा चंचल आहे आणि पूर्ण करून दुसऱ्या कामाकडे जाणारा चपळ आहे. मन चंचलही आहे, चपळही आहे, पण ते जड आहे ना. चांचल्य आणि चापल्य, अर्जुन म्हणतो चंचल आहे, अर्जुनाला दोष दिसला, पण ज्ञानेश्वर महाराजांच्या दृष्टीला दोषच दिसत नाही, त्याला कोण काय करणार? ते म्हणतात चंचल म्हणू नको, चपळ म्हण. पण गुणदोषांनी युक्त मन आहे आणि ते इकडं तिकडं धावतं असं जर म्हणत असाल तर ते धावणार कसं? कशाच्या आधारावर? मन चेतन नाहीये. मग मनावर चांचल्याचा आरोप का केला जातो? त्याचं उत्तर आहे हे म्हणून मी हा विस्तार केलाय. त्याचं कारण असं आहे की मन इकडं तिकडं धावत नाही. मग मनाला चंचल का म्हणतात? मन स्वतः धावत नसतं, पण मनाच्या राजस आणि तामस वृत्ती त्याला इकडून तिकडे नेत असतात. मग वृत्ती चेतन आहेत का? वृत्ती चेतन नसल्या तरी वृत्तीस्थ परमात्म्याच्या चेतनतेचा आरोप वृत्तीवर केला जातो, म्हणून वृत्तीचं चैतन्य दिसून येतं. असं आहे. आता हे सगळं अवघडच आहे. मी हे जर लांबवेन तर तुम्हाला इथे आल्याचा पश्चाताप होईल, म्हणून मला फार लांबवायचं नाहीये. पण मला हे सांगायचं आहे की वृत्ती आपल्या जीवनामध्ये प्राप्त होणाऱ्या दुःखाचं मूळ कारण वृत्ती हे आहे. आमच्या वृत्ती बहिर्मुख आहेत.
त्या विषयाच्या मागे धावत जातात. विषय दिसला की आमची वृत्ती तिकडे जाते. आम्हाला ते भोगाची आसक्ती निर्माण होते. पुन्हा 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 ते भोगावं वाटतं. त्याच्याने होणारे जे परिणाम आहेत, त्याच्याने निर्माण होणारी अधःपतनाची जी परंपरा आहे, त्या परंपरेबद्दलही मला आता सांगण्यात स्वारस्य नाही आहे. आमची वृत्ती बहिर्मुख आहे किंवा थोडस वेगळ्या मनाला लागेल पण सवंग वाटेल अशा भाषेत बोलायचं झालं तर वृत्तीला बहिर्मुख म्हणण्यापेक्षा बाहेर ख्याली म्हणणं जास्त शोभतं. कारण विषय भोगाच्या बाबतीमध्ये नैतिकतेचं आचरण करणं हे त्या त्या वेळेला विषयासक्त झालेल्या कोणत्याही जीवाच्या बुद्धीमध्ये ही नैतिकता निर्माण होत नाही ना. विवेक भ्रष्टानां भवती विनिपात शतमुख असं भर्तृहरीनं म्हटलंय. आमची वृत्ती बहिर्मुख होते, विषयाच्या नादाला लागते, अधःपतित होते. त्यावेळेला नैतिकता दिसत नाही. महाभारताने एका ठिकाणी म्हटलंय, बुद्धौ कलुषभूतायाम विनाशे प्रत्युपस्थिते अनयोनय संकाशो हृदयान्नापसर्पती. महाभारतातलं विधान आहे. एकदा बुद्धौ कलुषभूतायाम, बुद्धी एकदा कलुषित झाली, विनाशे प्रत्युपस्थिते, विनाशकाळ माणसाचा जवळ येऊन ठेपला, तर अनयोनय संकाशो हृदयान्नापसर्पती, अनीती हीच नीती म्हणून हृदयामध्ये ठाण मांडून बसते असं महाभारताने म्हटलंय. बुद्धी कलुषित झाली की नीती अनीती वाटते, अनीती हीच नीती वाटायला लागते. योग्य अयोग्य वाटतं, अयोग्य योग्य वाटायला लागतं. कृतीमधल्या फरकापेक्षा कृतीतल्या अहंकाराचा विचार जास्त प्रखर होतो आणि म्हणून त्याचा परिणाम भोगावा लागतो. जीवन अधःपतित होतं. हे सगळं कशामुळे होतं? काय कारण? याचं एक कारण आहे आपल्या वृत्तीची बहिर्मुखता. त्यामुळे जर हा सगळा प्रपंच किंवा हे सगळं जे अधःपतन, हा सगळा विषय जर वृत्तीच्या बहिर्मुखतेतून निर्माण होत असेल आणि या सगळ्या अधःपतनापासून मानवी जीवनाचं रक्षण करायचं असेल तर ज्ञानेश्वर महाराज वर्मावर बोट ठेवतायत. नुसतं जीवन बदलावं अशी अपेक्षा न करता ज्या वृत्ती परिवर्तनातून जीवन बदलण्याची शक्यता आणि विश्वास ज्ञानेश्वर महाराजांना वाटतो, त्या वृत्ती परिवर्तनाच्या मागण्या म्हणजे पसायदान आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं एकही मागणं हे अधांतरी नाही आहे. हवेत काहीतरी मागितलेलं आहे. तत्वज्ञान कळल्यामुळे किंवा काही आनंदाची प्राप्ती झाल्यामुळे सगळ्यांचं भलं व्हावं अशी एक जी भावना सामान्यत्वानं निर्माण होत असते, तशी ती भावना नाही आहे. आपण अनेक ठिकाणी मागण्या पाहतो, पण ज्ञानेश्वर महाराजांचं हे मागणं विलक्षण आहे. हे सगळं मागणं मागताना काल आपण त्या संबंधामध्ये बोललो होतो, प्रारंभही केला होता. हे जे मागणं 2 ओव्यांमध्ये 6 मागण्या ज्ञानेश्वर महाराजांनी सुरुवातीला मागितल्या आहेत. त्याच्या विस्ताराकडे मी नंतर येतो. पण या पसायदानामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी जे मागणं मागितलेलं आहे, हे मागणं माणसाच्या साध्याची मागणी करणारं नाही आहे. त्या साध्य प्राप्ती करता आवश्यक असणाऱ्या साधनांची मागणी करणारं हे मागणं आहे. पसायदानामध्ये साध्याचा विचार 2 ठिकाणी आलाय. मी त्याही संबंधामध्ये बोलतो. जो जे वांछिल तो ते लाहो प्राणीजात, ही एक मागणी साध्याच्या संबंधाने असल्यासारखी वाटते आणि किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो आणि तीही लोकी, ही एक मागणी साध्याचा निर्देश करणारी आहे असं वाटतं. पण बाकी ज्या मागण्या आहेत याच्यात साध्य काही नाही आहे. खळांचं खलत्व जावं ह्या साध्य नाही आहे. ते कुठल्या तरी साध्याच्या प्राप्ती करता या परिवर्तनाची अपेक्षा आहे. सत्कर्माची रती हे जीवनाचं साध्य होऊच शकत नाही. सत्कर्माच्या रतीतून आमच्या जीवनामध्ये त्यापेक्षा अधिक चांगलं काहीतरी प्राप्त व्हावं की ज्याच्या प्राप्तीनंतर प्राप्तीच्या आशा संपून जाव्यात, त्याला साध्य म्हणतात.
जे मिळाल्यानंतर पुन्हा काही मिळण्याची अपेक्षा राहत नाही त्याला साध्य म्हणतात. आपल्या जीवनामध्ये थोडे छोटे छोटे साध्य आपण डोळ्यासमोर ठेवत असतो, पण ती साध्य साध्य नसतात. हे साध्य प्राप्तीनंतर कळतं. याच्यापेक्षा अजून पुढं, याच्यापेक्षा अजून पुढं, अजून पुढं घर बांधणं, घर मिळवणं हे माणसाला आपल्या जीवनात लौकिक अर्थानं साध्य वाटतं. पण घर बांधून झाल्यानंतर आता आपल्या जीवनात मिळवण्यासारखं काही राहिलं नाही असं त्याला कधीच वाटत नाही. उलट त्या घराच्या आश्रयाने अधिक काहीतरी दुसरं मिळावं वाटत असेल तर आम्ही ज्याला साध्य समजत आलेलो होतो ते सगळं आमच्या पुढच्या साध्याचं साधन बनत आहे. हा साध्य साधनाचा व्यभिचार आपल्याला आपल्या जीवनामध्ये अनेक ठिकाणी पाहायला मिळतो, अनेक वेळेला अनुभवता येतो. मग सत्कर्मी रती वाढणे हे काही जीवनाचं साध्य आहे का? दुरिताचं तिमिर जाणं हे काही जीवनाचं साध्य आहे का? आम्हाला आमचा स्वधर्म कळाला हे काही साध्य आहे का? पण आमचा स्वधर्म आम्हाला कशा करता कळावा, त्या स्वधर्मातून आम्हाला काय प्राप्त करून घ्यायचंय? जर धर्म हेच जीवनाचं साध्य असतं तर धर्म अर्थ काम मोक्ष या पुरुषार्थाची जी व्यवस्था आपल्याकडे लावून दिली गेली त्याच्यातल्या मोक्षापर्यंत जाऊन थांबण्याचे संकेत का दिले असतील? जर तेवढंच असेल तर श्रीमद भागवताने दुसऱ्या स्कंधामध्ये धर्म अर्थ काम आणि मोक्ष यांची एक सुसंगत व्यवस्था लावून दिली आहे. आपण भागवत दुसऱ्या स्कंधात आहे. भगवतांनी काय सांगितलं? धर्माचं पालन हे मोक्ष प्राप्ती करता असावं, अर्थ प्राप्ती करता असू नये. मग अर्थ कशा करता पाहिजे? अर्थ प्राप्ती ही धर्म पालना करता असावी, कामाच्या सेवना करता असू नये. मग काम कशा करता पाहिजे? कामाचं सेवन हे जीवनाच्या निर्वाहा करता असावं, इंद्रिय तृप्ती करता असू नये. ही भागवतांनी धर्म अर्थ काम मोक्षाची लावून दिलेली व्यवस्था आहे. हे सगळं कशा करता करायचं? मोक्ष करता करायचं. मोक्ष कशाला म्हणतात? जिथे पोहोचल्यानंतर पुन्हा काही मिळण्याची अपेक्षा नाही तो मोक्ष. अजून आता हे मिळावं, अजून हे मिळावं, हे मिळावं, हे जिथं संपून जात. धन्योहम धन्योहम कर्तव्यम मेन विद्यते किंचित धन्योहम धन्योहम प्राप्तव्यम सर्व मध्ये संपन्नम. आम्ही धन्य आहोत कारण आमच्या जीवनामध्ये आता काही प्राप्तव्य राहिलेलं नाही आणि आमच्या जीवनात प्राप्तव्य नाही म्हणून आम्ही धन्य आहोत कारण आमच्या जीवनात काही कर्तव्य राहिलेलं नाही. कारण ज्याला प्राप्तीची अपेक्षा असते तो कर्तव्याच्या नादात अडकतो. ज्याला प्राप्तव्यच राहिलेलं नाही त्याला कर्तव्य राहिलं नाही हे स्वतंत्रतेनं सांगण्याचं कारण नसतं. आत्मप्राप्ती झालेल्यांना कोणतंही कर्तव्य नाही हे गीता बोलून दाखवतेच ना. यस्त्वात्मतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्येवच संतुष्टः तस्य कार्यम न विद्यते. हे गीतेने बोलून दाखवलंय. मग काही खळांची व्यंकटी सांड हे साध्य आहे का? दृष्टादृष्टावरचा विजय हे साध्य आहे का? हे साध्य नाही आहे. ही सगळी साधन परंपरा आहे. पण साधन परंपरा मग जो जे वांछिल तो ते लाहो आणि किंबहुना सर्व सुखी याचा विचार काय? याचा विचार असा आहे की जेव्हा एखाद्या जीवाला वृत्ती परिवर्तनातून साध्य प्रवृत्ती सांगितली जाते आणि त्याच्याकरता नियत साधनांची जी मालिका वृत्ती परिवर्तनाकरता म्हणून दिली जाते त्यावेळेला त्या मालिकेमध्ये आपल्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीची दिशाभूल होऊ नये याच्याकरता मधून मधून साध्याचं चिंतन करणं आणि मधून मधून साध्याचे संकेत देणं हे फार आवश्यक असतं. कारण साध्य ठरवून जेव्हा साधनेकडे मनुष्य प्रवृत्त होतो त्यावेळेला बऱ्याच वेळेला ती साधनांची मालिका सखोल असेल तर त्याच्यामध्ये साध्याची विस्मृती होण्याची फार शक्यता आहे. आणि संपूर्ण गीता ऐकल्यानंतर आपल्या धन्यतेचा विचार बोलून दाखवणारा अर्जुन आपल्या स्मृतीच्या संबंधाने बोलतो आहे. ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा. ही स्मृतिर्लब्धाची भाषा अर्जुनाने त्या वेळेला काय करावी? कशाचं स्मरण आलं मला?
कारण आमचं साध्य मी कोण आहे हे ओळखण्यात जर असेल तर मी कोण होतो आणि मी कोण आहे याचं मला स्मरण झालं, ते तुम्ही सांगितलेल्या तत्वज्ञानाने झालं. ही भूमिका लक्षात घेतली पाहिजे. 10व्या अध्यायामध्ये अर्जुन हे बोलून दाखवतोय देवाला, येण्याची वचन तेजाकारे फिटले आतील बाहेरील अंधारे, म्हणून देखतसे साचोकारे स्वरूप तुझे. तुझ्या वचनाच्या तेजाने आमचा अंधकार गेलाय आतला बाहेरचा, आणि त्याच्यामुळे आम्ही तुझं स्वरूप पाहू शकतो देवा. हे अर्जुनाने बोलून दाखवलंय. याकरता म्हणून 2 वेळेला साध्याचे निर्देश ज्ञानोबांनी केले. त्यातला एक निर्देश हा थोडासा लौकिक अर्थाने आहे आणि दुसरा निर्देश हा अलौकिक अर्थाने आहे. एक निर्देश हा व्यष्टी कल्याणाच्या संबंधाने आहे आणि दुसरा निर्देश हा समष्टी कल्याणाच्या संबंधाने आहे. जो जे वांछील तो ते लाहो हे व्यष्टी कल्याण आहे आणि किंबहुना सर्व सुखी हे समष्टी कल्याण आहे. मानवी जीवनातल्या दोन्हीही साध्यांचे निर्देश ज्ञानेश्वर महाराजांनी केलेत. कारण साध्याचं अज्ञान हे साधन चुकवत असतं आणि चुकलेलं साधन माणसाला कधी साध्यापर्यंत पोचवत नसतं. हा अगदी सरळ विषय. साध्याचं अज्ञान असेल, नियत साधन प्राप्त होणार नाही, आणि एकदा साधन चुकलं की साध्य प्राप्तीची शक्यता नाही. याकरता म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानामध्ये एक साधनांचा क्रम, साधनांची परंपरा आणि जी मागणी केली ती फक्त साधनांच्या संबंधाने केली हे लक्षात घेतलं पाहिजे. या साधनांनी हे मिळावं. आपण काल शेवटी बोलत असताना पसायदानाचा विचार 3 अंगामध्ये विभागलाय. एक अंग साधनांचं आहे, दुसरं अंग साधनांच्या सुलभीकरणाचं आहे, आणि तिसरं अंग त्या साधनांचा आपल्या जीवनावर होणाऱ्या प्रत्यक्ष परिणामाचा आहे. अशा 3 अंगामध्ये पसायदान आपल्याला विभागता येतं. त्याचाही विस्तार मला आत्ता करायचा नाही आहे. परंतु ज्ञानेश्वर महाराज या साधनांचीच मागणी का करतात? बरं, एवढी सुंदर ज्ञानेश्वरी तुम्ही, एवढं सुंदर निरूपण तुम्ही गीतेवर केलं. जर ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या सद्गुरूंच्या चरणाजवळ हे मागितलं असतं की काही नाही, या जगातले सगळे जीव सुखी व्हावेत, बस मला दुसरं काही म्हणायचं नाही, आणि संपवली असती ज्ञानेश्वरी, तर काय बिघडलं असतं? माणसाच्या हातामध्ये जर तुम्ही जीवाच्या कल्याणाकरता अवताराला आलेले आहात तर त्याचं कल्याण त्याच्या हातात द्या आणि आपली अवतार समाप्ती करा. काय अडचण काय? पण यामध्ये मोठी अडचण आहे. मी कालही बोललो, ज्ञानेश्वर महाराजांसारखा मानसशास्त्रज्ञ या जगतामध्ये आपल्याला दुसरा दिसणार नाही. अतिशय बारकाई, फार सुंदर ज्ञानेश्वर महाराजांचं मागणं आहे. त्याचं कारण आहे, काय होतं, साध्य न मागता ज्ञानेश्वर महाराज मानवी जीवनाच्या कल्याणाची साधन परंपरा मागतात, साधन संपदा मागतात. याच्या मागे काही कारण आहे, अर्थातच आहे. काय कारण असेल? मी साधं बोलतो, आधी आपल्याला सरळ बोलतो. काय होतं, आयत साध्य माणसाला मिळायला लागलं की त्या साध्य प्राप्तीतून 2 दोष माणसाच्या जीवनामध्ये प्रविष्ट होतात. मी अगदी साधं बोलतोय, लौकिक बोलतोय. त्याच्यातला पहिला दोष आहे, आयत मिळायला लागलं की माणूस आळशी होतो, एक दोष. आणि आयत मिळायला लागलं की जे मिळतं त्याची किंमत राहत नाही, हा दुसरा दोष. सरळ आहे. आयत मिळायला लागलं की माणसाला करावं, करण्याच्या प्रेरणाच जर निवृत्त झाल्या. मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, तत्वज्ञानाच्या श्रवणातून कृतीच्या प्रेरणा निवृत्त व्हाव्यात ही भगवंताची अपेक्षा नाही, गीतेची नाही, ज्ञानोबरांची तर नाहीच नाही, नाहीच नाही. तस्य कार्यम न विद्यते ही गीता बोलते.
पण कार्य त्याला राहत नाही याचा अर्थ कर्तव्य राहत नाही असा केला जात नाही. आणि हा खुलासा गीतेवरच्या कोणत्याही टीकाकारांनी केला नाही, फक्त ज्ञानेश्वर महाराजांनी हा खुलासा केला. मी आपल्याला तिची संगती लावून देतो. सगळ्याच टीका मी आपल्या समोर उद्धृत कराव्यात याचं कारण नाही आहे, त्या सगळ्या मला आता मुखोद्गतही नाही आहेत. परंतु ही भूमिका मला पुढे बोलताना ते बोलायचंच आहे. पण हे सूत्र लक्षात घेतलं पाहिजे. तत्वज्ञानाच्या आणि जर श्रवणानंतर सगळंच जर कार्य थांबणार असेल तर अर्जुनाला युद्ध कर किंवा अर्जुनाने युद्ध केलं. मग जर त्याने युद्ध केलं तर एकतर त्याला तत्वज्ञान कळलं नाही, आणि जर त्याला तत्वज्ञान कळलं असेल तर त्याला युद्ध करण्याचं कारण नाही, अशी संगती लावावी लागेल. असं होत नाही, असं होत नाही. उलट ज्ञानाच्या अधिकरणावर केलेलं कर्म बंधनाला कारण ठरत नाही, हा गीतेचा उपदेश आहे. लक्षात घ्या. ज्ञान प्राप्त होण्याच्या पूर्वी केलेलं कोणतंही कर्म हे कदाचित आमच्या बंधनाला कारण ठरेल, पण ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर कोणत्याही कर्माचं ओझं राहत नाही. पण ज्ञान प्राप्त झालेल्यांना एक कर्तव्य मात्र शिल्लक राहिलेलं असतं. ज्ञानेश्वर महाराजांच्या भूमिका तशा आहे. खुलासा करून जातो, पुढे वेळ मिळेल न मिळेल, पण आता सांगून जातो. ज्ञानेश्वर महाराजांनी स्पष्टपणाने म्हटलंय, देखे प्राप्तार्थ जाहले जे निष्कामता पावले तया कर्तव्य असे उरले लोका लागी. हे कर्तव्य त्याला शिल्लकच राहिलेलं असतं. ज्याला ज्ञान झालं तो जर स्वजीवनात धन्यता मानून समाजाशी नातं तोडून निघून जाईल तर तो ज्ञानेश्वर महाराजांच्या मनाला येणारा महात्मा मुळीच असणार नाही. काय परमार्थामध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत. आपण विचार करून बघा. परमार्थामध्ये दोन प्रकार आहेत. एक स्वार्थी पारमार्थिक आहे आणि दुसरा पारमार्थिक पारमार्थिक आहे. आपण ज्ञान करून घ्यावं आणि मुक्त होऊन जावं इथे जीवनाची इतिकर्तव्यता मानणारा स्वार्थी पारमार्थिक आहे. पण आपल्याला ज्ञान व्हावं, ते झालेलं ज्ञान इतरांना देऊन त्यांनाही या संसार बंधनातून मुक्त करावं याच्याकरता प्रयत्न करणारा हा पारमार्थिक पारमार्थिक असतो. तो स्वार्थी नाही आहे. सेवितो हा रस, वाटितो अनिका. विस्तार करायचा नाही. सेवितो हा रस, देखे प्राप्तार्थ झाले जे निष्कामता पावले. पण कर्तव्य उरले लोकालागी काय, वाटितो अनिका. हे लोकालागी कर्तव्य आहे त्याचं, आणि त्या कर्तव्याचं ओझं नसतं, त्या कर्तव्याचं बंधन नसतं. याकरता म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला प्राप्त झालेली साधन परंपरा ही साधन परंपरा आहे, हे साध्य नाही. कारण साध्य आयतं मिळायला लागलं की मनुष्य आळशी होतो, मग त्याला करण्याच्या प्रेरणा राहत नाही. काहीतरी करावं ही प्रेरणा ज्ञानानंतर टिकायची असेल तर ती फक्त जगत कल्याणाचीच प्रेरणा टिकू शकते. त्यालाच परमार्थाने कर्तव्य असं म्हटलेलं आहे. आणि त्या कर्तव्याकरता म्हणून ज्ञानेश्वर महाराज आयत्या साध्याची मागणी करत नाहीत. हा एक भाग आहे. आणि दुसरा भाग आहे तो म्हणजे आयतं मिळायला लागलं की माणसाला जे मिळतं त्याची किंमत राहत नाही. याच्याकरता उदाहरणं खूप आहेत माझ्याकडे, कारण हे वारंवार दिसून येतं. जे मिळतं त्याची किंमत असली पाहिजे, कारण त्या वस्तूच्या प्राप्तीकरता आपण एक मूल्य दिलंय, त्याच्याकरता आपण काही कष्ट केलेत, त्या कष्टाचं एक मूल्य असतं, त्या वस्तूचं एक मूल्य असतं. भले ते निर्मिती मूल्य असू देत, काही असू देत, पण एक मूल्य असतं. ती वस्तू जर सहजतेने उपलब्ध झाली तर ते मूल्य टिकत नाही.